पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्रणी डिझाईनचा भव्य फॅशन शो सृजन द क्रिएटिव्ह विंग्स 2024-25 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शोचा अनुभव देणं, त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयानं विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केलेला होता। यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्यूट या भोवती गुंफण्यात आला होता। एल्प्रोसिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम चिंचवड पुणे इथं संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पराग काळकर, विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, प्राचार्य डॉक्टर संगीता व्ही जगताप, विभाग प्रमुख प्राचार्या प्रीती सदाशिव जोशी, ज्युरी दीपाली जोशी, पूजा वाघ, प्राजक्ता साळवे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथळकर, डॉक्टर नितीन घोरपडे, डॉक्टर देविदास वायदंडे, डॉक्टर डी.बी. पवार, संदीप पालवे, प्राचार्य पंडित शेळके, डॉक्टर तुषार शितोळे, डॉक्टर शर्मिला चौधरी, डॉक्टर अंजली काळकर, सरोज पांडे, योगेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। संदीप कदम म्हणाले, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सृजन द क्रिएटिव्ह विंग्स 2024-25 चं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांना फक्त व्यासपीठ मिळवून न देता त्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रीशी जोडण्याचं काम आम्ही या शोच्या माध्यमातून करतोय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर संगीता जगताप म्हणाल्या, अलीकडे 1-2 महिने कपडे वापरून नवीन ट्रेंडचे कपडे वापरण्याकडे कल असतो, मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी ज्यूट आणि खादी यातून आधुनिक कपडे निर्माण केलेत। मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत, यातूनच मुलांना भविष्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत। विभाग प्रमुख प्राध्यापिका प्रीती सदाशिव जोशी म्हणाल्या, आमच्याकडे विविध कोर्सेस चालतात। हा फॅशन शो पदवीच्या विद्यार्थ्यांचा आहे। एका थीमवर रिसर्च करून या शो मध्ये सादरीकरण केलं जातं। आजच्या शो मध्ये ज्यूटला पारंपरिकता जपत मॉडर्न लुक दिल्याचं बघायला मिळतं। या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका प्रीती सदाशिव जोशी, वीणा करांडे, फातिमा सय्यद, अंजली बोंद्रे, ऋतुजा पाटसकर यांचं सहकार्य लाभलंय। विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. बंडे यांनी केलं। फॅशन शो स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: सर्वोत्तम संग्रह श्रेणी 2 क्रमांक कार्निवल्स ऑफ कलर्स मोहिनी खेमनार, समीक्षा नवले, रोनित तिकोने, अनुक्रम अर्थ एलिगन्स आकांक्षा आखाडकर, कावेरी हिवरेकर, दीपाली गायकवाड, दिव्या पवार। सर्वोत्कृष्ट डिझाईन पुरस्कार अनुक्रम स्टिचरी फ्लोरेन्स, निवेदिता चव्हाण, स्मिता पडुल, अवंतिका मगरे, क्रम लँड्स ऑफ डेनिम, मनीषा कोरे, कल्याणी गोसावी, सायली सरादे। सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्कार क्रम ट्रिप ट्विस्ट, तन्वी बिबावे, दीपाली चव्हाण। ज्युरी विशेष पुरस्कार देसी चार्म खादी, सर्व एमवोक पीजी विद्यार्थी। सदाशिव जोशी, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, पीडीए पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे जे आहे ह्या संस्थेचं बाबूरावजी घोलप कॉलेज हे कॉलेज जे आहे त्यातलं हे फॅशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट। आमच्या कॉलेजमध्ये 5 बीवोक कोर्सेस चालतात, ज्याच्यामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, त्याच्यानंतर ब्युटी मॅनेजमेंट आणि रिटेल मॅनेजमेंट। तर हे वेगवेगळे कोर्सेस आमच्याकडे आहेत। सो ह्या कोर्सेसमधला फॅशन टेक्नॉलॉजी हा जो डिपार्टमेंट आहे हा 2014-15 पासून आपल्या इथे सुरू झालेला आहे आणि 2019-20 मध्ये आपल्याकडे मास्टर्स ह्याच्यामध्ये सुरू झालेला आहे। सो आजचा जो फॅशन शो आहे हा मेनली ग्रॅज्युएशन फॅशन शो म्हणून म्हटला जातो। तर ह्याच्यामध्ये कसं आहे की 3 वर्ष मुलं जे शिक्षण घेतात किंवा त्यांना जे शिकवलं जातं तर त्याचाच हा एक पार्ट आहे, हा एक सब्जेक्ट असतो त्यांना ॲज अ फॅशन शो, ज्याच्यामध्ये ते त्यांचं काय म्हणतात त्याला सिक्वेन्स जी असते तर त्याला एक थीम असते, म्हणजे त्याच्यावरती ते रिसर्च करतात, त्याच्यावरती थीम सिलेक्ट करतात, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती इलस्ट्रेशन्स, त्याचं ड्राफ्टिंग, त्याचं स्टिचिंग, ही जी नावं मी घेतेय ही फॅशन फील्डमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, पण मी ही नावं याच्याकरता घेतेय की बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून करून घेतल्या जातात। मुलं फक्त इलस्ट्रेशन्स करतात, पण आय प्राऊडली से दॅट की माझे जे स्टुडंट्स आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करतात, एवढे ते क्रिएटिव्ह आहेत। तुम्ही आता सिक्वेन्समध्ये बघितलंच असेल, जसं आपल्याकडे आता वेगवेगळ्या सिक्वेन्स झाल्या, त्याच्यामध्ये ज्यूट आहे की ज्यूट म्हटलं की आपल्याला नेहरू कुर्ता, त्याच्यानंतर खादी,
साडी, ह्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आपण त्याच्याकडे मॉडर्न टचकडे म्हणून बघत नाही, तर मुलांनी ते खूप क्रिएटिव्हली डिझाईन करून त्याला आपली संस्कृती जपत त्याला एक मॉडर्न टच दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्यूट जे आहे, तर आता कसं आहे, मॅमनी जसं सांगितलं की जो यूथ आहे तो फॅडकडे खूप जास्त आहे. म्हणजे की जे आवडलं ते पटकन घेतलं, मग त्या गोष्टी रिसायकल होत आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते स्टडी करत नाहीत. तर मुलांना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एम दिल्या होत्या की 3R जो आहे हा यांचा मेन एम होता ह्याच्यामध्ये. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या वतीने आज फॅशन शोचं आपण आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर असतील, मॅनेजिंग काउन्सिल मेंबर असतील, त्याचप्रमाणे पॅरेंट्स असतील, यांनी फार मोठा उत्साह दाखवलेला आहे. आणि बेसिकली ही जी फॅशन शोची स्पर्धा आयोजन करण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा दृष्टिकोन असतो. फॅशन शो म्हटल्यानंतर मुलांच्या मध्ये नवीन क्रिएटिव्हिटी असते आणि या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन नवीन पोशाख, फॅशनचे विविध प्रकारचे परफॉर्मन्स आणि क्रिएटिव्हिटी दाखवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकतात. हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. हा एक आहेच. त्याचप्रमाणे आजचा दिवस हा संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. याचं कारण आज महाराष्ट्र शासनाकडनं जो सर्वोच्च क्रीडा क्षेत्रामध्ये जो पुरस्कार मिळतो तो आज आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्याला शिवछत्रपती पुरस्कार, पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये जे सर्वोच्च पुरस्कार असतात, खाशाबा जाधव हे सुद्धा आज पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्याच दिवशी आज आपण फॅशन शो घेतोय आणि विद्यार्थ्यांना एक नवीन मोटिवेशन देऊन त्यांच्यामध्ये जे करिअर करण्यासाठी प्रयत्न करतात. माझं नाव संगीता जगताप. मी ह्या महाविद्यालयामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून काम करते आहे. आमच्या कॉलेजमधल्या फॅशन डिपार्टमेंट, फॅशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनी हा जो शो आयोजित केलाय ह्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही ज्यूट आणि खादीचे आम्ही गार्मेंट्स बनवलेले आहेत. म्हणजे जिथे आजकाल मुलं फॅशन फॅड असतं ज्याच्यामध्ये 1-2 महिने कपडे वापरतात आणि नंतर नवीन काय ट्रेंड आला की ते नव्याने करतात, तर तिथे आमच्या मुलांनी खादी आणि ज्यूट असे प्रकार, नॅचरल सस्टेनेबिलिटी करून असे प्रकार वापरून त्याला मॉडर्न ट्विस्ट दिलाय आणि इतके सुंदर गार्मेंट्स बनवलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना जे आज बोलवलेलं आहे तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीची लोक आहेत, ज्युरीज आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. तर ह्या मुलांचा त्यांच्याशी कनेक्ट होतो आणि मुलांना त्याच्यामुळे एक वेगळा स्टेज मिळतो. आमची मुलं खूप सर्वसामान्य घरातून आलेली असतात. त्यांना ज्या पद्धतीने आमच्या संस्थेच्या तर्फेच्या पॉलिसीप्रमाणे काही फी खूप घेत नाही, पण त्या मानाने त्यांना आम्ही जो स्टेज उपलब्ध करून देतो तो खूप इनक्रेडिबल आहे आणि मुलांना त्याचा खूप फायदा होतो.